बंधू भगिनींनो, हिरंब कुलकर्णी या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला होऊन आज चौथा दिवस आहे. काल रात्री अहमदनगर पोलिसांच्या LCBनं संशयित आरोपींनासुद्धा आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी रात्रीच आमच्यापर्यंत आली. हिरंब कुलकर्णी हे समाजातील वंचितांचे दुःख समाजापुढं आणणारे एक जाणीव असलेले कार्यकर्ते आहेतच. ते एक हाडाचे शिक्षक आहेत आणि त्याच्याही पुढं जाऊन ते केवळ नाहिरे वर्गाचा आक्रोश मांडत नाहीत, तर स्वातंत्र्य चळवळीनं जे स्वप्न पाहिलं होतं आधुनिक भारताचं, भारत कसा उभा राहायला पाहिजे, त्याच्यासाठी समाजाची जडणघडण कशी असली पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र काम करणारा, समर्पित भावनेनं काम करणारा तो सेवाव्रती कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर हा हल्ला झाला, ह्या घटनेला आपण वेगळ्या पद्धतीने घेतलं पाहिजे. साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी हिरंब कुलकर्णी अकोल्याहून अहमदनगरच्या सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे काही विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या कुंपणाच्या परिसरात आजूबाजूला काही अवैध व्यवसाय चालवणाऱ्या टपऱ्या आहेत, ज्याला नगरपालिकेच्या भाषेत सरकारी जागेत अतिक्रमण केलेल्या टपऱ्या आहेत आणि तिथून काही व्यसनाची साधनं विकली जातात. ते बंद व्हावीत म्हणून त्यांनी खूप पाठपुरावा केला, पोलिसांकडे केला, नगरपालिकेकडे केला. नगरपालिकेने ती अतिक्रमणं काढली. कदाचित त्या गोष्टीचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला आहे का, हा सब तपासाचा भाग आहे, पण त्याच्यावर आपण आत्ताच एक स्पष्ट भूमिका घेणं योग्य होणार नाही. मित्रांनो, ह्या घटनेतनं काय कळतं आहे आपल्याला? जी माणसं समाजाच्या एखाद्या अपप्रवृत्तीबद्दल भूमिका घेतात, पाठपुरावा करतात, त्यांच्यावर अशा पद्धतीनं प्राणघातक हल्ला करून दहशत माजवणे, दहशतीत ठेवणं समाज, हे आपल्याला जाणवते. सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणं आणि त्याला पाठीशी घालणं हे सगळ्या गुन्हेगारीचं पहिलं बीजारोपण असतं. हे सगळ्यांना माहिती असतं, त्या परिसरातील नगरसेवकांना माहिती असतं, ग्रामपंचायत सदस्यांना माहिती असतं की ही टपरी कोणाची आहे, याला परवानगी आहे की नाही. नगरपालिकेच्या यंत्रणेलाही माहिती असतं, पोलिसांनाही माहिती असतं, पण सगळेजणं त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. त्याच्याबद्दल कोणी तक्रार केली तर ती यंत्रणा त्यांना असं म्हणते की तुम्ही अर्ज करा, लेखी अर्ज करा. मग लेखी अर्ज केल्यावर तीच यंत्रणा समोरच्या माणसाला बोलून घेते, आमचं काही नाही, तुमच्याबद्दल तक्रार आली ह्या माणसानी, आणि मग तक्रारकर्त्याला एक्सपोज करणं आणि मग तक्रारकर्ता आणि अतिक्रमण करणारा ह्यांच्यामध्ये लढवणं, ह्यांना लढवणं, हा सगळा दुष्टचक्र सगळ्या गावोगावामध्ये चालू आहे. मी अत्यंत व्यथितरित्या पण जबाबदारीने हे बोलतो आहे की आजचा राज्यकर्ता वर्ग ह्या सगळ्या गुन्हेगारी जगतातील प्राथमिक स्तरावरच्या लोकांना पाठीशी घालते, त्यांचा उपयोग करून घेते, आपल्या निवडणुकीच्या सगळ्या खेळासाठी, दहशतीसाठी त्यांचा उपयोग करण्यासाठी या लोकांना पाठीशी घालते आणि यातून ही गुन्हेगारी सगळी जन्माला येते. मग आपण नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करणार आहोत की नाही, आपण याच्यामध्ये जाब विचारणार आहोत की नाही. आपण जर जाब विचारला नाही तर उद्या हा हल्ला तुमच्या माझ्या दारात येऊन थांबणार आहे. पण जेव्हा आपण आम जनतेचा म्हणून हा प्रश्न विचार करू लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण आता जर गप्प बसलं तर ह्या प्रवृत्ती फोफावत जातील. मग आपल्याला दंडुकाराज पाहिजे, बंदूकराज पाहिजे का विकासासाठी सगळ्यांना समान संधी देणारं, सगळ्यांना सुसंवादी ठेवणारं असं समाजव्यवस्था पाहिजे? ह्याच्याकडं आपण बघणार आहोत की नाही नागरिक म्हणून, हा प्रश्न या निमित्ताने मला पुन्हा आणायचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होतो, म्हणजे लोखंडी रॉडच्या ऐवजी तिथं बंदुकीची गोळी असते, मग याला वेगवेगळ्या प्रचाराच्या टोकाकडं नेलं जातं. मग त्याला जातीवादाचा रंग दिला जातो, धर्माचा रंग दिला जातो. पण यातून मूळ जी ही काही माफिया पद्धत आकाराला येते आणि ती जी आपल्या आम समाजावर दहशत ठेवू पाहते, तिला सगळं चौखोर रान मोकळं राहत आहे. म्हणून आत्ता आपण सगळ्यांनी मिळून याबाबत भूमिका घेतली पाहिजे. या निमित्तानं सगळ्या शाळातल्या मुलांनी जिथे जिथे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या परिसरातील पोलीस स्टेशनला, तहसीलदारला जाऊन निवेदन दिलं पाहिजे की आमच्या शाळेचा परिसर अशा गुन्हेगारी प्रवृत्तींपासून मुक्त ठेवा. आपण कायदा केलेला आहे त्याचा, आपण कायद्याचं राज्य मानणारे लोक आहोत आणि ही मागणी घेऊन आपल्या जाब विचारण्याचा आवाज त्या बंदुकीच्या गोळीपेक्षा
त्या लोखंडी रॉडच्या प्राणघातक हल्ल्यापेक्षाही मोठा असला पाहिजे, तरच ह्या सगळ्या प्रवृत्ती थांबतील. नाहीतर उद्या आपणही या दहशतीचे बळी होऊ असं मला वाटतं. मित्रांनो, शिक्षक, शाळा ही माणसाचं मन, मस्तिष्क आणि मनगट घडवणाऱ्या सगळ्या व्यवस्था आहेत. त्याच व्यवस्था या सगळ्या माफिया राज्यकर्त्या वर्गाला उद्ध्वस्त करायच्यात का? आणि ते उद्ध्वस्त करू द्यायचा त्यांचा मनसुबा आपल्याला उधळून लावला पाहिजे, हा प्रश्न मला या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो. म्हणून या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हिरंब कुलकर्णीवर झालेला हल्ला हा माझ्यावर झालेला हल्ला आहे, माझ्या माणूसपणावर झालेला हल्ला आहे असं मी मानून आपण याबाबत आपली प्रतिक्रिया खूप वेगानं दिली पाहिजे.